नमस्कार, आपण पाहताय केटीव्हीचं कोकण वार्तापत्र। सुरुवातीला पाहूयात काही ठळक घडामोडी। उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खीरी येथे शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या अत्याचार आणि अन्यायाविरोधात पुकारण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्हा बंदला मिळाला संमिश्र प्रतिसाद। दैनिक रत्नागिरी टाइम्सच्या संचालिका उर्मिलाताई घोसाळकर यांच्या षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळा मित्रमंडळींनी केला उत्साहाने साजरा। आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दूरदर्शन केंद्र झाले कायमचे बंद। आता नंबर BSNL आणि इतर केंद्रीय कार्यालयाचा, रत्नागिरीकर मात्र शांत। तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे। उत्तर प्रदेशातील लखीमपुर खीरी येथे शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या अत्याचार आणि अन्यायाविरोधात महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला रत्नागिरीसह जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे। महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसने महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं होतं, मात्र दुकाने वगळता इतर व्यवहार सुरू असल्याचं दिसून आलं। उत्तर प्रदेशच्या लखीमपुर खीरी गावात काही शेतकऱ्यांना चिरडून टाकण्याचं काम भाजपच्या राज्यात घडल्यामुळे काँग्रेससह देशातील सर्वच पक्ष आक्रमक बनले होते आणि याच घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची घोषणा केली। मात्र रत्नागिरी जिल्ह्यात या बंदला अल्प प्रतिसाद मिळाला असल्याचं दिसून आलं आहे। महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे पत्रकार परिषद घेऊन आवाहन करण्यात आलं होतं, मात्र काँग्रेस आणि शिवसेनेने या बंदमध्ये विशेष लक्ष घातलं नसल्याचं दिसून आलं आहे। शिवसेनेने बंदला पाठिंबा दिला असला तरी त्यांचे नेते मात्र बंदमध्ये कुठे सहभागी झाले असल्याचं दिसून आलं नाही। त्यामुळे महाराष्ट्र बंदला रत्नागिरी जिल्ह्यातील व्यापारी वगळता नागरिक, रिक्षावाले आणि इतर खासगी वाहतूकदारांनी पाठिंबा दिला नसल्याचं समोर आलं आहे। दरम्यान रत्नागिरीसह जिल्ह्यातील ठराविक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने दुपारी 1 वाजेपर्यंत बंद ठेवून महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला असल्याचं विविध तालुक्यातून दिसून आलंय। मागील सुमारे वर्षभरापासून शेतकरी आंदोलन करीत आहेत, मात्र केंद्र शासन त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नसल्याने त्यांचे हे आंदोलन आजही सुरू आहे आणि 5 दिवसांपूर्वी यूपीतील लखीमपुर येथे शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडण्यात आल्याने याचा देशभर निषेध करण्यात येत आहे आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आलं होतं। लखीमपुर येथे घडलेली ही घटना म्हणजे मानवतेला काळिमा फासणाऱ्या
आणि अमानुष असलेल्याच्या भावना सर्व स्तरातून व्यक्त करण्यात येत असतानाच या निषेधाला मात्र रत्नागिरीत अल्प प्रतिसाद मिळाला। वळूयात पुढच्या बातमीकडे। दैनिक रत्नागिरी टाइम्सच्या संचालिका आणि श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठान तसेच श्रीराम देवस्थानच्या अध्यक्षा उर्मिलाताई उल्हासराव घोसाळकर यांचा वाढदिवस मित्रमंडळीच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. बधाई हो बधाई, शुभ दिन की बधाई। बधाई हो बधाई, शुभ दिन की बधाई। बधाई हो बधाई, शुभ दिन की बधाई। बधाई हो बधाई, जन्मदिन की बधाई। बधाई हो बधाई, जन्मदिन की बधाई। दैनिक रत्नागिरी टाइम्सचे संपादक उल्हासराव घोसाळकर, चिरंजीव इंद्रजित घोसाळकर, विराज घोसाळकर, स्नुषा राजवर्धिनी घोसाळकर यांच्या आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या उर्मिलाताई घोसाळकर यांच्या वाढदिवसामध्ये महिलांनी औक्षण करून सन्मानित केलं। आरके डिजिटल केबल आणि KTV तर्फे वृत्तसंपादक अलिमिया काझी यांनी उर्मिलाताई घोसाळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत घोसाळकर कुटुंबियांचं कौतुक केलं। सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय उल्हासराव घोसाळकर आणि या ठिकाणी आपण सगळे जमलेलो आहोत ते श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आणि श्रीराम मंदिर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा उर्मिलाताई घोसाळकर यांचा वाढदिवस साजरा करत होते। मित्रांनो, मला आनंद होत आहे की वहिनीने आज 60व्या वर्षात पदार्पण केलेले आहे। सर्वप्रथम मी आमच्या आरके डिजिटल केबल आणि KTV परिवारातर्फे आदरणीय वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि परमेश्वर आपल्याला प्रार्थना करतो, परमेश्वराला वहिनीला दीर्घायुष्य लाभू द्यावे असेल त्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत राहू। असं समाजामध्ये अनेक लोक आहेत की ते आपला वाढदिवस साजरा करत नाही आणि वहिनीची तर इच्छा होती, सगळ्यांची इच्छा होती वाढदिवसाची, पण फक्त आमच्या सगळ्यांच्या आग्रहानंतर हा वाढदिवस साजरा केला जातो। कारण काही लोक असे असतात ते पडद्यासमोर काम करतात आणि काही लोक असे असतात ते पडद्यामागे काम करतात आणि घोसाळकर कुटुंबाचे पडद्यासमोर काम न करता समाजाचा धार्मिकता असेल सर्व विषय काम करत असतात, हे पडद्यामागे काम करत असतात आणि हेच खरं कार्य असते आणि हेच कार्य परमेश्वराला आवडत असते। राकेश चव्हाण, राधिका चव्हाण, अलिमिया काझी, किशोर मोरे, राजन शेट्टे, महेंद्र शेठ जैन, दीपक राऊत, सुधाकर सावंत, बबन आंबेकर, ऐश्वर्या जठार, संतोष नलावडे, प्रसन्न आंबुलकर, केशवराव इंदुलकर आदी हितचिंतकांनी पुष्पगुच्छ देऊन उर्मिलाताई घोसाळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। मित्रमंडळीने आपला वाढदिवस साजरा केल्याबद्दल आणि कुटुंबातील जुन्या आठवणींना उजाळा देत उर्मिलाताई घोसाळकर यांनी सर्वांचे आभार मानले आणि बोलता बोलता त्या भारावून गेल्या। सर्वांना सांगतो माझ्यातर्फे माझ्या टाइम्स परिवारातर्फे शुभेच्छा। मला प्रथम आठवण येते की माझी वडील स्वर्गवासी झालेले, त्यांच्या इच्छेनुसार सर्व काही गोष्टी सगळं पार पडल्या आणि 9 ऑक्टोबरला त्यांनी आपला प्राण सोडला। त्यांना 10 ऑक्टोबरला जायचं होतं, पण त्यांनी 10 ऑक्टोबरला 9 ऑक्टोबरला ते निघून गेले। त्याचप्रमाणे माझी सासू पूजारी बापूसाहेब घोसाळकर आणि माझ्या सासूबाई शालिनीताई आपण असं प्रेम करणारे ते व्यक्ती होत्या। त्यांनी केलेले संस्कार मी कदापि भुलणार नाही। एक घरातील मोठी सून म्हणून त्यांनी ज्याप्रमाणे मला मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये
तिला सोहळा नव्हता, परंतु सर्वांना बेसिक करणं गरजेचं होतं आणि हा 60 वर्षांपूर्वी एक नियोजन मी स्वतः केलं, त्याचं मला वाटलं की करावं का पण झाले. 61 होते किंवा नाही हेही सांगू शकत नाही. फ्युचरमध्ये विद्यार्थ्या दिवस कसा जाईल हेही आता सांगू शकत नाही, कारण आयुष्यामध्ये आनंदाने जगणं हेच सर्वात महत्त्वाचं आहे. आजचा आलेला दिवस आनंदाने साजरा करणं हेच महत्त्वाचं आहे आणि आपल्या वाढवड्यांची आठवणी गाठीशी घेऊन करत राहणं हीच माझी सदिच्छा. उद्योजक प्रसन्न आंबुलकर, राकेश चव्हाण, दीपक राऊत यांनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना उर्मिलाताई घोसाळकर यांच्या कार्याचं कौतुक केलं. शंभरी आम्ही असं असते पण तुमची पण धनक्यासारखं होते. देशाच्या प्रार्थना करतो, तुला सर्वांना शुभेच्छा देतो. तुम्ही त्यानंतर विराज सम्राज्ञी हे बरोबर म्हणजे आपण फॅमिली आहे ती बरोबर मला आपली वाटते त्या फॅमिलीसाठी आपण काहीतरी करावं. आणि हे गोष्टी तर कौतुक करते की मोठ्या हमेशा बळी पडण्यात होते. या गोष्टीची वेळेस बघत झाले. बापूसाहेबांपासून बापूसाहेबांना पण हा स्वभाव होता, तर पण बोलायचं आणि मुलांद्वारे पण तेच केलं. सत्य सत्य असत्य ते असत्य ते असत्य ठरवून हे ते पण हे आलंच पाहिजे. उल्हासबाबा बरोबर. आणि ह्यामुळे मी जास्त करून सांगण्यासाठी नसतो, पण केवळ उल्हासकर कुटुंबाच्या प्रेमापोटी सर्वांच्या प्रेमापोटी प्रत्येक कार्यक्रम मी उपस्थित राहतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मॅडमबद्दल बोलायचं झालं तर मॅडम आमच्या प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आहेत, मंदिराच्या अध्यक्ष आहेत. समजा एखादा कार्यक्रम आपण आयोजित केला, आणखी एखादी जबाबदारी मॅडमनी समजा कामामध्ये बोलला की ती निरता फॉलो एक दिवस 10 वेळा फॉलो करणं, काय झालंय, कसं झालंय कुठेही काय मग परीक्षण असेल किंवा अन्य काय असेल, पुढचा कार्यक्रम असेल त्याचं फॉलोअप घेणार, त्याची माहिती घेणार, त्या कॅल्क्युलेशन करणार, कुठे काय कमी पडते तिथे राकेश मी आहे हे सगळं कर असं नियोजन करणार. नियोजन तेच करून देतात, फक्त आम्ही ते पुढे धावत असतो. तर खरं म्हणजे हे सगळं मॅडम आणि आमचे साहेब आमच्या पाठीचे असतात. साहेब बऱ्याच वेळा पडद्याच्या मागे असतात, पडद्यावर असतात, पण साहेब आम्हाला सगळं मार्गदर्शन करत असतात. आणि यापुढे आपल्या प्रमाणसोबत आम्हाला असंच मार्गदर्शन करावं यावं, जेणेकरून श्रीराम मंदिर संस्था असेल, आपलं मंगलमूर्ती प्रतिष्ठान असेल, आम्ही जोमाने आणि खूप आनंदाने काम करू एवढं आपल्याला आम्ही मागून घेतो. आणि मॅडम आपल्याला खूप खूप शुभेच्छा माझ्या वतीने आणि सौभाग्यवती राणी यांच्याकडून आपल्याला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या प्रसंगी आसावरी शेटे, ममता नलावडे, कुमुदिनी शेट्टे, सुनील नलावडे, मुकेश गुप्ता आदी हितचिंतक उपस्थित होते. सुधाकर सावंत, प्रतापराव सावंत देसाई आणि कुमुदिनी शेटे यांनी उर्मिलाताई घोसाळकर यांना शुभेच्छा दिल्या. मी एवढंच म्हणेन, तुमच्यासारख्या सर्वसंपन्न आदरणीय व्यक्तीला मी काय भेट देणार. सागरात वर्षा व्यर्थ, तृप्त व्यक्तीला भोजन देणे व्यर्थ, समृद्ध व्यक्तीला दान व्यर्थ आणि दिव्याला प्रकाश दाखवणे व्यर्थ. आणि म्हणूनच तुमच्या प्रेमाच्या ऋणात आम्ही सर्वजणी राहण्यास तशाच राहू. आणि आमची एवढीच इच्छा आहे की नापास 60+ वाढदिवसाच्या सन्मानपूर्वक शुभेच्छा. आपणास उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य लाभो आणि यापुढील सर्व वाढदिवस सौख्य समृद्धीचे जावो हीच परमेश्वर चरणी आणि तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना. आरके डिजिटल केबल आणि KTV परिवारातर्फे उर्मिलाताई घोसाळकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. जीवेते शरदम शतम. तर केंद्र शासनाने रत्नागिरी जिल्ह्यातील दूरदर्शन केंद्र कायमचं बंद करण्याचा निर्णय घेऊन काही दिवस लोटले नाहीत, तोचपर्यंत आता BSNL कार्यालयही हळूहळू बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचं समजलं आहे. केंद्रीय कार्यालय बंद करून केंद्र शासनाने खासगीकरणाचा घाट घातला असल्याने भविष्यात रत्नागिरी जिल्ह्यात असलेली BSNL सह LIC, पोस्ट ऑफिस इत्यादी प्रमुख कार्यालये एकतर बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे किंवा ती इतर जिल्ह्यामध्ये मर्ज करण्याची माहिती समोर आली आहे.
रत्नागिरी येथील BSNLच्या जिल्हा कार्यालयाचे अधिकार कोल्हापूर कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले असून जनरल मॅनेजर पदही रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे ही सर्व लक्षणे खासगीकरणाकडे वाटचाल सुरू झाली असल्याचं बोललं जात आहे. दूरदर्शन केंद्र बंद झाले, रत्नागिरीकर शांत. BSNLच्या जिल्हा कार्यालयाचे अधिकार कोल्हापूर कार्यालयाकडे सोपवून जनरल मॅनेजर पद रद्द करण्यात आलं तरीही रत्नागिरीकर शांत. त्यामुळे आता पुढील कोणत्या कार्यालयाचा नंबर लागतो याची उत्सुकता रत्नागिरीकरांना लागून राहिली आहे. तर हळूहळू आता सर्वच केंद्रीय कार्यालये बंद करण्याचे निर्णय होत असतानाच आता आणखी कोणकोणत्या कार्यालयांवर गदा येणार हाच विचारमंथनाचा विषय होऊन बसला आहे. मात्र एवढं राजकारण घडत असताना जनता गप्प का हाच खरा प्रश्न आहे. त्यामुळे देश कुठं चालला आहे याचा विचार करणे गरजेचं आहे. मात्र देश खासगीकरणाकडे जाऊ लागला असताना हे योग्य की अयोग्य याचा देखील अभ्यास व्हायला हवा. पहा तुम्हाला काय वाटतं ते. दरम्यान आपण इथे घेणार आहोत छोटासा ब्रेक नंतर आम्ही लगेचच परत येणार आहोत उर्वरित बातम्यांसहित. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा KTVचं कोकण वार्तापत्र, आपल्या हक्काचं चॅनल, अन्यायविरोधी लढा, सत्य सदा सर्वदा. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथे असलेल्या पंचशील संकुल या इमारतीत सुरू करण्यात आलेल्या द फॅशन स्टोअरचं उद्घाटन नगराध्यक्ष बंड्या साळवे यांच्या हस्ते करण्यात आलं. दुकान मालक मुफस्सिल काझी यांनी नगराध्यक्ष बंड्या साळवी, शिवसेना शहर प्रमुख बिपिन बंदरकर, आरोग्य सभापती निमेश नायर, नगरसेवक सुहेल मुकादम, मिरजोळे सरपंच बाबा नाचणकर आदींचं स्वागत केलं. दुकान मालक मुफस्सिल काझी यांनी दी फॅशन स्टोअरमध्ये मिळणाऱ्या वस्तूंची माहिती दिली.
नमस्कार, मी मुफस्सिल काझी. मारुती मंदिरला इथे आपलं द फॅशन स्टोअर नावाचा शॉप उघडलेला आहे, मिथिला हॉटेलच्या समोर, साक्षीपूरच्या शेजारी. तर आपल्याकडे हेवी क्वालिटीमध्ये डेनिम्स, टी शर्ट्स, शर्ट्स, कॅप्स, परफ्यूम्स हे सगळं काही भेटेल. आपल्याकडे वॉलेटचे कॉम्बोज, वॉलेट बेल्टचे कॉम्बोज प्लस कॅप्स पण भेटतील. ऑफ शोल्डर सगळे टी शर्ट्स, स्वेटशर्ट्स वगैरे पण भेटणार आहेत. लेटेस्ट फॅशनमधले सगळं काही आपल्याकडे अवेलेबल राहणार. तुम्ही नक्की भेट द्या मारुती मंदिरला, द फॅशन स्टोअर. थँक्यू. या प्रसंगी मिस्त्री हायस्कूलचे मुख्याध्यापक इक्बाल हुनेरकर, हमजा हुना, सकलेन वनू, मजीद काजी, फैजान शेख, अनिस नाखवा, नईम मुल्ला, रेहाना नाखवा आदी मित्रमंडळी आणि हितचिंतक उपस्थित होते. आपल्या रत्नागिरीच्या विकासासाठी उद्योगाच्या माध्यमातून नवनवीन उद्योग उभे राहावेत. नवोदितांनी यामध्ये उतरावं आणि आपल्यासह शहराचाही विकास साधावा असे उद्योगधंदे सुरू करावेत. याच पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या द फॅशन स्टोअर्सला KTV आणि RK डिजिटल केबल सर्व्हिसतर्फे हार्दिक शुभेच्छा. तर या होत्या आजच्या सविस्तर बातम्या आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी येथे शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या अत्याचार आणि अन्यायाविरोधात पुकारण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्हा बंदला मिळाला संमिश्र प्रतिसाद. दैनिक रत्नागिरी टाइम्सच्या संचालिका उर्मिलाताई घोसाळकर यांच्या षष्ट्यब्दी सोहळा मित्रमंडळींनी केला उत्साहाने साजरा. आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दूरदर्शन केंद्र झाले कायमचे बंद. आता नंबर BSNL आणि इतर केंद्रीय कार्यालयाचा, रत्नागिरीकर मात्र शांत. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत आम्ही आपली रजा घेतो. नमस्कार.